नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं जीके करंट अपडेट या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सामान्य ज्ञान विषयी चालू घडामोडी बघणार आहोत. खूपच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर लक्ष देऊन अगदी पूर्ण व्हिडिओ बघा. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे? याचं योग्य उत्तर आहे स्त्री शिक्षण. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. बघा, स्त्री शिक्षण या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे. प्रश्न पुढचा, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन कधी आयोजित केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 18 डिसेंबर. तर बघा, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन हा 18 डिसेंबरला आयोजित केला जातो. पहिला जागतिक ध्यान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जाईल? याचं योग्य उत्तर आहे 21 डिसेंबर. तर बघा, पहिला जागतिक ध्यान दिवस 21 डिसेंबर या तारखेला साजरा केला जाईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रशिक्षण कार्यक्रमात देशभरातील सर्व ICDS कार्यकर्त्यांचा समावेश होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिशा. बघा, ओडिशा या जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रशिक्षण कार्यक्रमात देशभरातील सर्व ICDS कार्यकर्त्यांचा समावेश हा होतो. पुढचा प्रश्न, मार्च 2001 ते सप्टेंबर 2002 दरम्यान ICDS अंतर्गत पूरक पोषण लाभार्थीमध्ये किती वाढ झाली? याचं योग्य उत्तर आहे फ्रॉम 2.90 करोड टू 3.94 करोड. मार्च 2001 ते सप्टेंबर 2002 दरम्यान ICDS अंतर्गत पूरक पोषण लाभार्थीमध्ये फ्रॉम 2.90 करोड टू 3.94 करोड इतकी वाढ झाली आहे. पुढचा प्रश्न, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. बघा, फ्लेमिंगो उत्सव आंध्र प्रदेश या भारतीय राज्यात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? याचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा, पण मी तुम्हाला इथे उत्तर सांगते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरिसेन. बघा, समुद्रगुप्ताचा दरबारी कवी हरिसेन हा होता. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही? याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. बघा, सिक्कीम राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राखीगढी. बघा, राखीगढी हे हडप्पा स्थळ हरियाणात आहे. पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले? याचं योग्य उत्तर आहे लोथल. बघा, सिंधू संस्कृतीच्या लोथल या ठिकाणी नवनिर्मिती स्थान हे सापडले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मेहरगढ. बघा, मेहरगढ हे एक हडप्पाकालीन शहर नाही. पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऋग्वेद. सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती ऋग्वेद या वेदात आहे. पुढचा प्रश्न, मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात आहे? याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स आणि जर्मनी. बघा, मॅगिनॉट लाईन फ्रान्स आणि जर्मनी या देशादरम्यान अस्तित्वात आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी सरळ सेवांसाठी जे उपयोगी आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आज आपण पाहिले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.